बघितलं असेल हे बिग बॉस मध्ये हे आलते डीपी दादा. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर न्यू व्लॉग, वेलकम टू आवर चॅनल. तर आज सकाळचे वाजलेत काय 8 वाजलेत आणि आम्ही आलोय बाहेर ब्रश घ्यायला. 7ला ब्रश घ्यायला आलोय आम्ही. 7 ब्रश घेऊन नव्हता आला, मग आता त्याला ब्रश पाहिजे होता म्हणून ब्रश घ्यायला आलोय. आता चाललोय घरी. रात्री 3 वाजले आम्हाला घरी यायला. हा ना 7 तर झोपला होता है ना. त्यांना बोल वेलकम टू अवर ब्लॉग. काय बोलला. हे आपला घर. आम्ही गेलतो नाही देणार परत. बघा बघा बहुत महंगा पडेगा. तर काय आता आम्ही चाललोय कारखान्यावर. आमच्या काकांचा कारखाना आहे, रुमालाचा कारखाना आणि ऑफिस. मी ताई कुठे जाऊ. बाईक घेऊन जाऊ आम्ही. अरे यार मी पण गाडी देणार. ही कशाला घेतोय पण. सगळे गाडीत चालले आहेत आणि मी बाईकवरती जातोय. कारखान्यावर बाईक लागणार होती म्हणून बाईक पण घेतली आहे. बाकी गाडी आपली पुढे चालली आहे. त्यात प्राचीताई, बंटी दादा, सूर्य दादा, मंगेश दादा हे 4 आहेत आणि मी गरीब माणूस गाडी लिहितो. हे आपण पोचलो. हे ऑफिस आहे. इथे सगळे रुमाल, हे म्हणजे कंपनीतनं रुमाल कलर वगैरे प्रिंट होऊन माल वगैरे बनवून येतो. माल पण आहे आपल्याकडे, कच्चा माल आहे. रेडी होऊन इकडे येतो, मग इकडनं परत एक्सपोर्ट केला जातो. सगळ्या प्रकारचे रुमाल आहेत तिथे, व्हाईट, ब्राऊन, ब्ल्यू. तो ऑफिस. माझा कसा मोबाईल, त्याचा मोबाईल चौ थांब. बंडून आला. बंडून आला फोन आला. हा पप्पा हे बघा. दाखवू 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 दाखवू. आता आम्ही फळं घ्यायला थांबलोय गाईस. काका कशा आहे तुम्ही. भांडून आलाच फोन करीन ना लगेच. बोल बोल बोल. फोनच करीन मी, लगेच फोन करीन. बोल बोल. मी आयचल बोल बोल. मी भाई आपले पास बडा गोला आहे. चल आम्ही आलो राखी घेऊन. कोणाला घेतलं ना. अजून मामा, कांची मावशी वगैरे राहिले. अरे बाळा तुला सांगू का. मी बाळा मी माझं काय जमाना नाही. आपल्याला थांब बंडू आला. थांब थांब तू थांब थांब. बोल बोल पहिले बोल. बिंदास कर. बोल बिंदास बोल. बिंदास काय बिंदास. आता थांब ना, करतो ना. सतीश दादाला पण चल 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 चल.
काढला पोहतो बघायचं तुला काय काय कोणती कतली तुझ्या नशिबात नाही किती दलिंदर आहे. काका दुकान चालू आहे का हो? डीपी दादा आहेत का? गावी गेलेत. कधी येणार आहेत? अहो सामान घ्यायचं होतं जरा फर्निचर घरातलं आणि त्यांना भेटायचं पण होतं. बरं ठीक आहे चालतंय. करून नीट चालू इज्जत नाही चालू समोर कोण बघेल. बाबू तुला येते का गाडी? फिरो अशी गार 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 गार. माणूस गेलो बाप रे बाप. सरळ कर आता सरळ कर ना. मांडे झाड झाले तुझ्या बंटी काकासारखे बंटी. तर गाईज फायनली आम्ही आलोय परत सोसायटी फर्निचर मध्ये. डीपी दादा काय पूर्ण नाव आहे? डीपी दादा काय म्हणतात तुम्ही बघितलं असेल हे बिग बॉस मध्ये हे आलते डीपी दादा. त्यांच्या फर्निचरच्या दुकानात आलोय. आता बघूयात ते आतमध्ये आहेत का नाही. आमचं मीटअप होता आज. मित्रांनो मागाशी मी झोपून गेलो होतो घरी येऊन. तर आता वाजलेत 5 आणि आता आम्ही निघणार आहे मुंबईला रिटर्न. हे बघू शकता हे काकांचं घर, गाडी आणि ते आपली गाडी. आम्ही ॲक्च्युली भेटायला आलेलो काकीला आणि प्राचीताईला ओमला. तर आता सगळं भेटलो वगैरे आणि आता आम्ही निघतो परत मुंबईला. असं काय फिरायला किंवा रक्षाबंधनच्या हेतूने नव्हतो आलो आम्ही, तर भेटायला आलो होतो. तर आता आम्ही सगळे निघणार आहे. गाडी रेडी आहे. थोड्या वेळात आम्ही निघू. सगळे येतात बाहेर. आता आलो आपण इकडे एक पेस्ट्री घ्यायला. तर आता आम्ही थांबलो आहे CNG भरायला. पवार अमृततुल्य चहा. विवेक पवार काय काय रघुनाथ पवार अमृततुल्य चहा. हे कानातली केस काढली रघु. बाबू कोण आहे माहिती आहे का? पवार आहे पवार आहे पवार. तर गाईज आम्ही आता ऑन द वे. इथं नाना बसलेत. सुरेदा गाडी चालवतोय. मी मध्ये बसलोय. दादा मागे वहिनी रोपटे बघितला बघा मोड चालतंय. काय आला काय बघा 2-2 777-4. आपली गाडी पण 777-4 आणि ती पण. तेव्हा 777-4 ऐसा आहे. 2-2 777-4. आणि दोन्ही पण रायडर प्रो आहेत. आमचा जरा स्लो चालवतोय आणि तो गाडी रेमटवतोय. येस वी आर विथ फॅमिली. बोरिंग नाही. तर मित्रांनो आम्ही आता थांबलोय नवलाई हॉटेलमध्ये जेवायला. भूक लागलेली आहे. तेव्हा आपला दादा गाडी लावतोय. ना मजा आली का गाडीत? काय गाईज 777-4 कसे आमची दादानी पार्किंग मध्ये गाडी लावायला शिटी पण आणली. आयो आयो
हात धुवायला बाहेरच्या बाहेर बरं आहे दादा, हात धुवायला बाहेरच्या बाहेर लावले. हा होय भैया. आता आम्ही हॉटेल नवलाईमध्ये बसलोय आणि तिकडं बघा काय लिहिलंय, दोघात एक थाळी खाल्ल्यास जसे प्रेम वाढते तसेच एक्स्ट्रा 150 रुपये वाढतील. म्हणजे मार्केटिंग पण केली आणि प्रेम पण दाखवलंय. कौन सा ये व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी. तर गाईज फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि आम्ही निघतोय. कुठे चाललोय? कुठं? मुंबईला. गाइस हम बॉम्बे जा रहे. बोल गाइस हम बॉम्बे जा रहे हैं. हम बॉम्बे जा रहे हैं. तो लेट्स गो. तो मागे गेला करने का. अभी हम लोग जा रहे हैं हमारे फाइनली घर पे. हाँ तो अभी हम लोग निकल रहे हैं. मुझे थोड़ा थोड़ा हिंदी आता है, ज्यादा हिंदी नहीं आता है, तो मैं सीख रहा हूँ थोड़ा थोड़ा. सीख रहा हूँ मैं थोड़ा थोड़ा. अरे मी भी नहीं, तू बोल. मी भी मैं सीख रहा हूँ थोड़ा 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 थोड़ा. बोल जय बप्पा की. डल्ले. बोल तू बोल ना. बोल. हाँ बोल ना. आम्ही रस्त्यात आहे, पुण्याला पोहोचतोय आता. नाही बसा मोठं काय आहे. तर आता आम्ही थांबलोय परत CNG भरायला. चालतं खालचा हिस्सा घेऊन आला घेऊन. लाईन एकदम बाहेरपर्यंत होती, पण आम्ही जरा ओळखी आमच्या जास्त आहेत ना, म्हणून आम्ही डायरेक्ट स्पेशल माणूस म्हणून गाडी लावून टाकली CNG भरायला. आपण कुठं? आपण हिंजवडी क्रॉस केलंय. आता आम्ही हिंजवडी क्रॉस केली. 10 मिनिटात आम्ही एक्सप्रेसला पोहोचतोय. एक्सप्रेस आम्ही घेऊ. आजचा प्रवास छान झाला. जरा तुझं आमचा हागं होता गाडी चालवताना. हे बोलायची गरज आहे. हे बोलणं गरजेचं आहे, कारण मी त्याला चांगला ड्रायव्हर समजवतो. एवढा हागं होता हे यांच्यामुळे काय, त्यांच्यामुळे हे जळतो. मी गाडी चालवताना मी याला यापुढे गाडी देणार नाही. तर मी गाडी चालवताना हा जळतो. हाय मागणं आग लावायचा म्हणून. मंगेश दादा गाडीत बरोबर चालवतो का नाही? मंगेश दादा वन साइड माझा माणूस आहे. ये दोनों गद्दार आहे. तर गाईज फायनली आम्ही घरी आलेलो आहे. आजसाठी व्लॉग एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.